हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केलं. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया उद्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट व्हायरल क्वेश्चन. बघा मित्रांनो, हे जर क्वेश्चन्स तुम्ही करून गेले तर तुम्हाला पेपरमध्ये 80 पैकी 70 मार्क्स घेण्यासाठी कोणीच नाही रोखणार. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की काय मायनर मिस्टेक आहे की ते मायनर मिस्टेक केल्याने मार्क्स घसरतात. त्यानंतर उद्यासाठी मोस्ट आयएमपी क्वेश्चन्स काय राहणार आहेत, त्यानंतर पेपर पॅटर्न कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा असते, त्यानंतर ग्रामर टाईपचे क्वेश्चन्स कशाप्रकारे येतील, त्यानंतर उपयोजित लेखन, त्यानंतर अपठित उतारा कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा असते, हे आपण पूर्ण प्रिपरेशन या व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण पेपरला करू स्टार्ट. त्या अगोदर बघा मित्रांनो, खूप जण मायनर मिस्टेक करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात. तर ते मार्क्स का घसरतात, तर बघा मित्रांनो, हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि आतापर्यंत पण चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुमच्यासमोर नोटिफिकेशन येईल. तर चला, पेपरला करू स्टार्ट. बघा, तर तुमचे मार्क्स का घसरतात. खूप जण इथं मायनर मिस्टेक करतात, त्या सूचना वाचतच नाही आणि प्रश्न क्रमांक 1 पासून पेपर लिहायला स्टार्ट करतात. तर असं बिलकुल करायचं नाही. अशाने तुमचे मार्क्स घसरतात. सर्वात पहिले पेपर आल्यानंतर ह्या ज्या सूचना असतात त्या सूचना पूर्ण प्रकारे वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या आणि या सूचनांना फॉलो करायचं. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. बघा, सर्वात पहिले येते विभाग गद्य 1. बघा, प्रश्न क्रमांक 1 अ, उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. कोणते लिहा. बघा, 1 नंबरवर विचारलेला आहे की दारिद्र्याशी संघर्ष करणारी, त्यानंतर मनाने श्रीमंत असणारे, त्यानंतर अनवाणी शाळेत जाणारे, त्यानंतर लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे. तर बघा, इथं तुम्हाला त्यांचे नाव लिहायचे आहे की कोणते आहे. म्हणजे दारिद्र्याशी संघर्ष करणारी, हिचं नाव काय आहे, त्यानंतर मनाने श्रीमंत असणारे कोण आहे, त्यानंतर अनवाणी शाळेत जाणारे कोण जात होतं शाळेत, त्यानंतर लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे, तर कोण करत होतं लेखकाच्या कुटुंबाला मदत. तर हे तुम्हाला या पॅराग्राफमध्ये याचं आन्सर इझिली प्रकारे सापडते आणि इझिली प्रकारे तुम्ही याचे 2 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा, समोर आहे योग्य जोड्या लावा. बघा, तुम्हाला इथं जोड्या जोडायच्या असतात. ह्या जोड्या सुद्धा तुम्ही या पॅराग्राफच्या माध्यमातून इझिली जोडू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळू शकता. बघा, हा जो जोडायचा क्वेश्चन्स आहे हा आयएमपी क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन्स नक्की करून जा. त्यानंतर बघा, समोर येते व्याकरण. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखून लिहा. बघा, 2 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, इथं तुम्हाला विचारलेलं आहे की ती खचली नाही, त्यानंतर आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. तर बघा, हे जे तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहेत, या वाक्यांमध्ये तुम्हाला जात ओळखायची आहे आणि तुम्हाला जात लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरवर येते सोमत. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. हे विधान सुधारण स्पष्ट करा. बघा, किती सोपा क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. एकदम सोपा क्वेश्चन्स आहे. तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता. हा जो क्वेश्चन्स आहे हा पाठ करायचं काम नाही. याचं जे आन्सर आहे हे तुम्ही तुमच्या मतानं इझिली लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळू शकता. एकदम इझी प्रश्न आहे. त्यानंतर बघा, आ नंबर, उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. बघा, 1 नंबरवर वैशिष्ट्ये लिहा. बघा, कृष्णा नदीचा प्रवाह, टोपलीत ठेवलेले मूल, लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल, कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम. तर बघा, याची जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य तुम्ही या पॅराग्राफमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली याचं आन्सर लिहू शकता आणि इझिली हे 2 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर बघा, समोर आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओवर 3000 प्लस लाईक झालेच पाहिजेत. 3000 प्लस लाईक झाल्यानंतर मी या चॅनलवरती मराठी पेपर ट्रिक्स हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर लवकर करा 3000 लाईक आणि आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला पण सबस्क्राइब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन सुद्धा येते. तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचेल. त्यानंतर बघा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली मिळू शकता. बघा, तुम्हाला इथं विचारलेलं आहे की सन्मानाची प्रतीके लिहा. त्यानंतर 5-50 रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात. तर बघा, याचं जे आन्सर आहे हे तुम्हाला एका वाक्यात लिहायचं आहे. हे जे आन्सर आहे हे आन्सर तुम्हाला या पॅराग्राफमध्ये इझिली प्रकारे सापडते. तुम्ही प्रश्न वाचताच तुम्हाला पॅराग्राफमध्ये आन्सर सापडते. तर तुम्ही याचे सुद्धा इझिली 2 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर समोर येते व्याकरणावर प्रश्न. बघा, गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा. बघा, तुम्हाला इथं गटात न बसणारा शब्द ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर बघा, इथं पण तुम्हाला तोच गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि लिहायचा आहे. बघा, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 1 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, ठेवणे, गुंडाळणे, शहाणे, गांजणे, त्यानंतर शाल, कृष्णा, पर्वत, नदी. तर तुम्ही इथं गटात न बसणारा शब्द इझिली ओळखू शकता आणि इझिली लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर बघा, समोर आहे 2 नंबर अनेक वचन लिहा. बघा, तुम्हाला अनेक वचन लिहायचं आहे टोपलीचं आणि मासाचं. बघा, इथं तुम्ही लिहू शकता टोपले, त्यानंतर इथं तुम्ही लिहू शकता मासे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला इझिली 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर येते सोमत. बघा, सोमतचा जो क्वेश्चन्स असते हा क्वेश्चन्स प्रत्येक विद्यार्थी सॉल्व्ह करू शकते आणि प्रत्येक विद्यार्थी याचे जे मार्क्स आहे ते मार्क्स इझिली घेऊ शकते. बघा, सोमतचा जो क्वेश्चन्स आहे याचा आन्सर लिहिताना प्रश्न वाचून घ्यायचा, समजून घ्यायचं आणि याच्या आधारित तुमच्या मताने तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे. तर अशा प्रकारे हा जो सोमतचा क्वेश्चन्स असते हा सोमतचा क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या मताने इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. त्यानंतर येते अपठित गद्य. बघा, अपठित गद्य म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील एक पॅराग्राफ. तर बघा, या पॅराग्राफवर तुम्हाला 2 मार्क्सचा एक क्वेश्चन्स विचारलेला आहे. 2 मार्क्स तुम्ही या पॅराग्राफच्या माध्यमातून इझिली घेऊ शकता. बघा, आकृती पूर्ण करायची आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांसाठी केलेले कार्य. बघा, तुम्हाला यामध्ये याचं जे आन्सर आहे ते इझिली सापडते. तुम्ही इझिली याचं आन्सर लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. बघा, याचं जे आन्सर आहे ते 3 नंबरच्या ओळीमध्ये आहे. बघा, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. त्यानंतर बघा, ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. बघा, ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले. त्यानंतर त्यांना निवास उपलब्ध करून दिला. तर बघा, अशा प्रकारे
हे जे 4 कार्य आहेत हे 4 कार्य तुम्ही यामध्ये इझिली लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर आहे योग्य जोड्या लावा. बघा तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. जोड्या पण 2 मार्क्ससाठी आहे. 2 मार्क्स तुम्ही जोड्यांचे सुद्धा इझिली घेऊ शकता. जोड्यासुद्धा तुम्ही या पॅराग्राफमध्ये इझिली पाहून लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. बघा हा जो जोड्याचा क्वेश्चन्स आहे हा पण IMP क्वेश्चन्स आहे. तसा तर हा पेपर IMPच आहे. बट तुम्ही मी जे IMP क्वेश्चन्स तुम्हाला करून देत आहे हे क्वेश्चन्स नक्की करून जा. त्यानंतर पूर्ण पेपर तर तुम्ही करूनच जासाल. बट हे जे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला देत आहे हे नक्की करून जा. तर बघा हे जे जोड्या आहेत ह्या जोड्या तुम्ही पाहून जा. तुम्ही पॅराग्राफमध्ये याचं जे जोड्याचं आन्सर आहे हे इझिली पाहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर येते व्याकरण. बघा व्याकरणावर तुम्हाला प्रश्न आहे की खालील वाक्यातील विशेषणे शोधून लिहा. बघा तुम्हाला इथं अ नंबरवर दिलेलं आहे की त्यांना ताठ मनाने जगण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर बघा ब वर तुम्हाला दिलेलं आहे की त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. तर बघा यामधलं जे विशेषण आहे हे विशेषण तुम्हाला ओळखायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबर खालील सर्वनामांचा वाक्यात उपयोग करा. बघा तुम्हाला इथं 2 सर्वनाम दिलेलं आहे. एक दिलेलं आहे तू आणि 2 नंबरवर दिलेलं आहे तुझा. तर हे जे सर्वनाम आहे यांना तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा तुम्ही याचा वाक्यात उपयोग असा करू शकता. तुम्ही इथं लिहू शकता की तू खूप घमंडी आहे. त्यानंतर बघा ब नंबरवर तुम्हाला दिलेलं आहे की तुझा. बघा याचा तुम्ही वाक्यात उपयोग असा करू शकता की तुझा आयफोन किती रुपयाचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काही पण वाक्य लिहू शकता. त्यामध्ये तू आणि तुझा आलं पाहिजे आणि वाक्य पूर्ण करायचं आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा. त्यानंतर येते सोमत. बघा सोमत येते 2 मार्क्ससाठी तुम्हाला 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. मी सोमत कसा लिहायचा आहे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की प्रश्न एक वेळेस वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि तुमच्या मतानं त्यामध्ये लिहायचं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा तुम्हाला एक कविता दिलेली आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे आणि तुम्हाला इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. बघा 1 नंबरवर दिलेला आहे माता धावून जाते. 2 नंबरवर दिलेला आहे धरणीवर पक्षींनी झेपावते. त्यानंतर 3 नंबरवर दिलेला आहे गाय हंबरत धावते. त्यानंतर 4 नंबर हरिणी चिंतित होते. तर बघा हे जे आहे ह्या कृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर हे केव्हा घडते हे तुम्हाला लिहायचं आहे. या कवितेमध्ये तुम्ही याचं आन्सर इझिली पाहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे कोण ते लिहा. बघा तुम्हाला इथं 4 प्रश्न विचारलेले आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा परमेश्वर कृपेची याचना करणारे. त्यानंतर मेघाची विनवणी करणारा. त्यानंतर भुकलेले. त्यानंतर भक्ताच्या हाकेला धावून येणारा. तर कोण आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हा जो क्वेश्चन्स आहे हा पण IMP क्वेश्चन्स आहे. याचं जे आन्सर आहे हे आन्सर तुम्हाला या कवितेमध्ये इझिली सापडते आणि तुम्ही याचं जे आन्सर आहे ते इझिली लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर हा पण क्वेश्चन्स IMP आहे. हा पण क्वेश्चन्स करून जा. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे 3 आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा. बघा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या मतानेच लिहायचं आहे. त्यानंतर बघा तैसा धावे माझिया काझा अंकिला मी दास तुझा या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. बघा तुम्हाला या ओळीचा अर्थ लिहायचा आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर कवितेचा अर्थ पण तुम्ही इझिली लिहू शकता. या 2 ओळीचा अर्थ. त्यानंतर 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. त्यानंतर येते खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधित खालील कृती सोडवा. बघा तुम्हाला इथं 2 कविता दिलेल्या आहे. एक दिलेली आहे औषण. त्यानंतर हिरवगार झाडासारखं. तर अशा तुम्हाला 2 कविता दिलेल्या आहे. या कवितेवर तुम्हाला या ज्या कृत्या आहेत ह्या कृत्या पूर्ण करायच्या आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं लिहायचं आहे की प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवित्रीचं नाव काय आहे. तर बघा कवित्रीचं नाव लिहायचं तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर बघा कवितेचा रचना प्रकार. बघा कवितेचा तुम्हाला रचना प्रकार लिहायचा आहे. याचा सुद्धा तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर कवितेचा काव्यसंग्रह लिहायचा सुद्धा तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर बघा कवितेचा विषय काय आहे हे सुद्धा लिहिण्याचा तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर कवितेतील आवडलेली ओळ. तुम्हाला कवितेमध्ये कोणती ओळ आवडली ते ओळ तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे बघा 2 आणि 2 4. त्यानंतर 6 आणि 8. बघा तुम्हाला 8 मार्क्स इथं इझिली मिळतात. 8 मार्क्स तुम्ही घ्यायचे म्हणजे घ्यायचे. बघा हे जे 8 मार्क्स आहे हे एकदम फ्रीमध्ये आहे. हे फ्रीचे मार्क्स घ्यायचे म्हणजे घ्यायचे. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे खालील ओळींचे रसग्रहण करा. बघा तुम्हाला खालील ओळीचे रसग्रहण करायचे आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा 4 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे. एकदम इझी क्वेश्चन्स आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता. त्यानंतर येते विभाग 3 स्थूल वाचन. बघा मित्रांनो आपण व्याकरणापर्यंत आलो तरी पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. बघा मित्रांनो तुम्ही तुमच्या हाताने चुकी करत आहे. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. काही सुद्धा नवीन अपडेट्स आली तर मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून कोणतीही नवीन अपडेट्स आली, कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुमच्या समोर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो सर्वात पहिले व्हिडिओ दिसेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आणि आतापर्यंत पण या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला या व्हिडिओवर 3000 प्लस लाईक करायचे आहेत. 3000 प्लस लाईक झाल्यानंतर आपल्यासमोर एक व्हिडिओ पाहायला येईल मराठी पेपर ट्रिक्स. बघा मित्रांनो 3000 प्लस लाईक झाल्यानंतर तुमच्यासमोर एक मराठी पेपर ट्रिक्स म्हणून एक व्हिडिओ पाहायला येईल. तर लवकर करा 3000 प्लस लाईक. आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते. तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचं चांगलं होईल. तर बघा त्यानंतर येते विभाग 3 स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृत्या सोडवा. बघा यामधले तुम्हाला कोणत्याही 2 कृत्या सोडवायच्या आहे आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला टिप लिहायची आहे. बार्कची टिप तुम्हाला लिहायची आहे आणि इझिली 3 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा तुम्हाला समजलेली जाता असताला या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. त्यानंतर निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा. बघा तुम्हाला इथं 3 प्रश्न दिलेले आहे. या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली
आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर आहे विभाग 4 भाषा अभ्यास. बघा भाषा अभ्यास आहे, व्याकरणावर प्रश्न आहे. तर व्याकरण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि व्याकरणाचे जे मार्क्स आहे ते ऑल मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि हे जे व्याकरण आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट व्याकरण आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड वाढवून सुद्धा व्हिडिओ बघू शकता. बघा 1 नंबरवर येते समास पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा. बघा तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा तुम्हाला इथं सामासिक शब्दांचा विग्रह करून दिलेला आहे. तुम्हाला सामासिक शब्द लिहायचा आहे आणि समासाचं नाव काय आहे हे लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर समोर येते 2 नंबरवर अलंकार. बघा खालील ओळीतील अलंकार ओळखा. तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर याचा तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर येते नंबर 2 खालील ओळीतील अलंकार ओळखा. बघा याचा सुद्धा तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे. उपमेय हे जणू उपमानच असते. तर याचा सुद्धा तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर समोर येते 3 नंबर वाक्य रूपांतर. बघा वाक्य रूपांतर तुम्हाला करायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं वाक्य रूपांतर कसं करायचं आहे. पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा. बघा तुम्हाला इथं वाक्य दिलेलं आहे दररोज अभ्यास करावा. तर याचं तुम्हाला आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. त्यानंतर बघा 2 नंबर मला हे चित्र नापसंत नाही. तर याचं तुम्हाला होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. बघा आज्ञार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे आणि तुम्हाला इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. होकारार्थी आणि आज्ञार्थी वाक्य तुम्ही इझिली करू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर येते समोर 4 नंबर सामान्य रूप. बघा तुम्हाला सामान्य रूप लिहायचं आहे आणि त्यानंतर विभक्ती प्रत्यय तुम्हाला इथं लिहायचा आहे. बघा तुम्हाला इथं मूळ शब्द दिलेला आहे मावशीने आणि पायाला. तर याचं तुम्हाला सामान्य रूप लिहायचं आहे आणि विभक्ती प्रत्यय लिहायचा आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर आहे वाक्यप्रचार. बघा वाक्यप्रचार आहे कंसात वाक्यप्रचाराचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा. बघा 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. बघा तुम्हाला इथं वाक्यप्रचार दिलेला आहे आजीर्व करणे, तथ्य असणे, उत्साहाला उधाण येणे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला 3 वाक्यप्रचार इथं दिलेले आहे आणि खाली तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहे. त्या वाक्यात तुम्हाला या वाक्यप्रचारांचा योग्य उपयोग करायचा आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. त्यानंतर आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. बघा 1 मार्क्ससाठी आहे शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. बघा तुम्हाला 2 शब्द दिलेले आहे. 1 नंबरवर दिलेला आहे मित्र, त्यानंतर दिलेला आहे चंद्र. तर बघा याचं तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचा आहे. तर बघा मित्राचा समानार्थी शब्द असा होईल की गडी, त्यानंतर दोस्त, त्यानंतर सोबती. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला यामधलं कोणताही एक समानार्थी शब्द लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर चंद्र. चंद्र म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता चांद किंवा चंद्रमा असं तुम्ही समानार्थी शब्द लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर समोर येते खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. बघा सावध आणि स्तुती असे तुम्हाला 2 शब्द दिलेले आहे. याचं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर समोर येते खालील शब्द समूहांबद्दल एक शब्द लिहा. बघा मत देणारा. मत देणारा म्हणजे मतदार. त्यानंतर भाषण ऐकणारा श्रोता. तर अशा प्रकारे तुम्ही 2 शब्द इझिली लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 4 नंबर खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द बनवा. बघा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 1 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा तुम्हाला इथं एक शब्द दिलेला आहे वाचनालय. यांपासून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा इथं तुम्ही असे 2 शब्द तयार करू शकता. एक करू शकता लय, त्यानंतर करू शकता चना. तर अशा प्रकारे 2 शब्द तुम्हाला इथं बनतात. 1 मार्क्स तुम्हाला इथं इझिली मिळतो. त्यानंतर बघा समोर आहे लेखन नियमानुसार लेखन. बघा तुम्हाला इथं अचूक शब्द ओळखायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा कवयित्री, कवित्री, कवित्री, कवित्री. तर यामधलं अचूक शब्द कोणता आहे म्हणजे बरोबर शब्द कोणता आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, ओळखायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर यातलं पण तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे, लिहायचा आहे आणि इझिली अर्धा मार्क्स मिळून 1 मार्क्स तुम्हाला बनतो. 1 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता. त्यानंतर येते नंबर 2 खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. बघा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. आपण लिहिलेला मजकूर वाचणाऱ्याला लगेच समजायला हवा. तर याचा सुद्धा तुम्ही 1 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर येते नंबर 3 विरामचिन्हे. बघा खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. बघा 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. तुम्हाला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. तुम्हाला इथं 2 वाक्य दिलेलं आहे की आनंदी खेळकर मुले सर्वांना आवडतात. त्यानंतर तू केव्हा आलीस. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा समोर येते 2 नंबरवर खालील चिन्हांची नावे लिहा. तर तुम्हाला चिन्हांची नावे लिहायची आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर हे जे चिन्ह आहे या चिन्हांची नावे तर सर्वांनाच माहिती असतील. तर यांची नावे सर्वच विद्यार्थी लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर बघा नंबर 4 पारिभाषिक शब्द. बघा खालील पारिभाषिक शब्दांना प्रचलित मराठी भाषेत शब्द लिहा. बघा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. तुम्हाला 2 शब्द दिले जातात इंग्रजीमध्ये. या इंग्रजी शब्दांना मराठीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला लिहायचं असते आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा असते. त्यानंतर बघा भाषिक खेळ. दार हा प्रत्यय लावून 2 शब्द लिहा. बघा तुम्हाला दार हा प्रत्यय लावून 2 शब्द तयार करायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 1 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा विभाग 5 उपयोजित लेखन. बघा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला इथं पत्रलेखन करायचं असते. तर बघा तुम्हाला इथं 2 विषय दिलेले आहे. या 2 विषयापैकी तुम्ही यामधलं कोणताही एक विषय घेऊ शकता आणि इझिली पत्रलेखन लिहू शकता. त्यानंतर बघा इथं आहे सारांश लेखन. तुम्हाला सारांश लेखन लिहायचं आहे आणि 5 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. बघा विभाग गद्य 1 ई प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उताराचा 1 ते 3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उतारा जो दिलेला आहे त्या उताराचा तुम्हाला सारांश लेखन लिहायचं आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. बघा पेपरच्या पेपरमध्येच तुम्हाला आन्सर दिलेला आहे. 5 मार्क्स तुम्ही याचे सुद्धा इझिली घेऊ शकता. त्यानंतर समोर येते बातमी लेखन. बघा बातमी लेखन तुम्हाला करायचं आहे. 6 मार्क्ससाठी बातमी लेखन आहे. बातमी लेखन पण सर्वच विद्यार्थी करू शकतात. बातमी लेखन एकदम इझी क्वेश्चन्स असतो. तर बातमी लेखन तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 6 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर येते समोर कथा लेखन. बघा
तुम्हाला खालील मुद्द्यांवर गोष्ट तयार करायची आहे. तुम्हाला इथं मुद्दे दिलेले आहे. या मुद्द्यांवर तुम्ही एक गोष्ट तयार करू शकता, एक कथा तयार करू शकता आणि इझिली 6 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर समोर येते प्रसंग लेखन. बघा, खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. बघा, 8 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. तुम्हाला इथं सर्व टॉपिक दिलेले आहे. या टॉपिकवरून तुम्हाला एक प्रसंग लेखन तयार करायचं आहे आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, आत्मवृत्त हा पण क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. वरील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा. तर अशा प्रकारे हा IMP पेपर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा, या व्हिडिओला 3000+ लाईक नक्की करा जेणेकरून समोरचा व्हिडिओ लवकर येईल. तर चला, व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो, तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स.